Hello everyone, welcome to the Judicial Week, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamde with you again. As additional public prosecutor ह्या वॅकन्सी आउट झालेल्या नाहीये पण होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून दिला होता तुम्हाला आणि क्लासेसचे ऍडमिशन्स पण स्टार्ट केले होते. पण हा जो व्हिडिओ आणि याबद्दल आज मी जी माहिती सांगणार आहे ती सिलेबस बद्दल आहे. सिलेबस बद्दल तर आहेच आणि मोरओव्हर मी त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करते आहे ती मुख्य म्हणजे की 2 वॅकन्सीज आता आपल्या समोर एक्सपेक्टेड आहे. 100% एक्सपेक्टेशन्स आहेत पण आपण ऑफिशियली जोपर्यंत डिस्क्लोज होत नाही तोपर्यंत आपण एक्सपेक्टेड म्हणू शकतो बट 100% आहे. त्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन ज्यांचंही एक्सपिरियन्स इथे 7 वर्ष झालेलं आहे ॲडव्होकेट प्रॅक्टिसचा आणि जे ही 35 वर्ष ज्यांचंही आहे त्यांना डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन देता येते. आणि मागच्या तुम्हाला माहिती की काही जागा फिलअप नाही झालेल्या आहे. भरपूर जागा अशा आहेत की मागच्या वेळेस 19 वॅकन्सी होत्या त्यापैकी 7 ओनली पोस्टेड ॲज अ डीजे. त्यानंतर 44 वॅकन्सीज होत्या त्यांच्या इथे आता फक्त मेन्सचा एक्झाम रिझल्ट आला आहे त्यामध्ये 42 43 समथिंग 47 समथिंग कॅन्डिडेट पास झालेले आहेत. तर जर कॅन्डिडेट त्यांना मिळाले नाही तर त्यांचं एमपीएससी सारखं नाही आहे. ज्युडिशरीचं फार वेगळं आहे की कॅन्डिडेट्स नाही मिळाले तर ते वॅकन्सी तशाच ठेवतात. त्यामुळे एक्सपेक्टेशन आहे की चांगल्या प्रकारच्या डीजेच्या वॅकन्सी आपल्याकडे येतील. त्यानंतर दुसरं जे पॉईंट आहे ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरच्या 250 वॅकन्सीज एमपीएससीने डिस्क्लोज केला आहे आणि हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. पण ते कधी येईल त्याच्याबद्दल आता नाही काही त्यांनी बोलले पण तरी आपण विदिन 6 मंथ्स हे एक्सपेक्ट करू शकतो. 6 महिन्याच्या नंतर एक्सपेक्ट आपण वॅकन्सी आणि नोटिफिकेशन जर करू शकत आहे किंवा काहीही सांगू शकत नाही याबद्दल ऑफिशियली अजून काही असं आलेलं नाहीये. त्यामुळे मी ही सोशल मीडियावर काही कुणाला डायव्हर्ट करणार नाही कुठलीही चुकीची इन्फॉर्मेशन. ह्या 2 गोष्टी ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर आणि डीजे बद्दल जर सांगायचं आहे. फॅमिली कोर्टाच्या ही जागा आहेत बट याच्यासोबत त्याची तयारी नाही करता येणार. त्याचा सिलेबस फारच जास्त वेगळा असतो. फार म्हणजे नाही एक 70 to 80% सिलेबस जो स्पेशल लॉजवर फॅमिली कोर्टचा असतो. त्यामुळे आपण इथे यासोबत नाही जाणार आहोत. या 2 एक्झामिनेशन्स किंवा 2 पोस्टला मी सोबत घेऊन का आले आहे किंवा याबद्दल मी कॉमन व्हिडिओ का बनवत आहे तर त्याबद्दल ते जर मला सांगायचं झालं तर एक 60 to 70% सिलेबस यांचा सारखा आहे. आता मी आता सध्या तुम्हाला ॲडिशनल पीपीचा सिलेबस इथे सांगणार आहे आणि तोच सिलेबस ॲज इट इज कुणाला आहे डीजेला आहे. आता याचं एक स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे की या दोन्ही एक्झामिनेशनला सोबत कसं प्रिपेअर करायचं आणि त्याबद्दल कोर्सेस बद्दल ही माहिती देणार आहे. पण कोर्सेस बद्दल माहिती तुम्हाला मी पर्सनली देऊ शकते बट इथे मला तुम्हाला एक्झामिनेशनचा एक टाइम टेबल कसा करायचा ह्या दोन्ही अभ्यासाचा आणि 2 पैकी 1 किंवा दोन्ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर ही स्ट्रॅटेजी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. तर ती कशी आता मी थोडं माझ्या व्हिडिओला मिनिमाइज करते आणि आपण काय करूया समोर जाऊया जे की आपण डिस्कशन करूया इथे आणि माझ्या व्हिडिओला मिनिमाइज करून मी इथे तुम्हाला डिस्कस करते आहे एक पेजवर की आपल्याला आता इथे अभ्यास कसा करायचा आहे. सो ठीक आहे तर आपल्याला इथे बघू शकता तुम्ही स्क्रीन मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात आधी आपल्याला आज तुम्हाला प्रिपरेशन सुरू करायचं आहे डीजेचं किंवा ॲडिशनल पीपीचं. तर फर्स्ट गो थ्रू द सिलेबस. ठीक आहे की नाही. सिलेबस तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला सिलेबसवर वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे. तो फर्स्ट गो थ्रू द सिलेबस की सिलेबस काय. आता राहिला प्रश्न की एमपीएससी ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरचा सिलेबस तर तुम्हाला देईल पण त्याला अजून वेळ आहे. आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रिक्ट जज तर मी इथे 2 कॉलम काढते आहे. द फर्स्ट वन इज APP दॅट इज ॲडिशनल पीपी आपण म्हणू शकतो अँड द सेकंड वन इज डिस्ट्रिक्ट जज डीजे. मी याला 2 याच्यामध्ये डिवाइड करते. तर 2 याच्यामध्ये डिवाइड केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे एकच आहे की सिलेबस. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की सिलेबसवर वर्क करणे अत्यंत गरजेचं आहे. तर सिलेबस मी जसं सांगितलं की 60% to 70% सिलेबस सेम आहे. म्हणजे इकडे ही भारतीय न्याय संहिता असेल तर इकडे ही भारतीय न्याय संहिता आहे. इकडे ही जर भारतीय न्याय सुरक्षा संहिता असेल तर इकडे ही भारतीय न्याय सुरक्षा संहिता सेम आहे. इकडे भारतीय साक्ष अधिनियम आहे तर इकडे ही भारतीय साक्ष अधिनियम आहे. इकडे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे तर इकडे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. क्लिअर. हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओ तुम्ही आरामात बघून सिलेबस मी तुम्हाला एक प्रॉपरली PDF बनवून तुम्हाला युट्यूबवर सोशल मीडियावर देईल तर त्या थ्रू ही तुम्ही जाऊ शकता. असं काही नाही आहे की यातनं लिहून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला देईल सिलेबस डोंट वरी
प्रिंट मध्ये देईल, त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या, पीडीएफ मध्ये देईल, त्याची तुम्ही प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवू शकता. बोथ एक्झामिनेशनचा वेगवेगळा सिलेबस मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तो फ्री असणार आहे, त्याचे चार्जेस काही राहणार नाही. सोशल मीडियावर पब्लिश करेल, कोणीही घेऊ शकता. ठीक आहे की नाही. त्यानंतर लिमिटेशन्स ऍक्ट इकडे पण आहे, तर इकडेही लिमिटेशन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सीपीसी नाही आहे. ठीक आहे की नाही. एपीपीला सीपीसी नाही आहे, त्यामुळे आपण इथे सीपीसीला डिस्कशन नाही करणार आहोत. ठीक आहे. सो भारतीय साक्ष अधिनियम. सिव्हिल सोडून बाकी सगळे इकडे क्रिमिनल आहे. बाकी स्पेशल क्रिमिनल लॉ जे आहेत ते सगळे स्पेशल क्रिमिनल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सीपीसी इकडे नाही आहे. ठीक आहे की नाही. एपीपीला सिव्हिल प्रोसिजर नाही आहे, चुकून लिहिण्यात आलं पाहिजे. स्पेशल जे ऍक्ट आहेत, जे की ही स्पेशल ऍक्ट, ते सगळे स्पेशल ऍक्ट इथे आहे. आता या स्पेशल ऍक्ट मध्ये काय येतं, तुम्ही थोडी लिस्ट तुमच्यासाठी इथे स्पेशल ऍक्टची काढती आहे. तर ती जी लिस्ट आहे तर ती आपण बघूया. जस्ट गिव्ह मी सेकंड. येस. तर काही एक रेग्युलर क्रिमिनल म्हणजे आता नवीन ऍक्ट, जसं की तुम्हाला भारतीय न्याय संहिता सांगितलं, त्यानंतर भारतीय न्याय सुरक्षा BNSS आणि BSC, त्यानंतर पोक्सो, मी जसं सांगितलं की पोक्सो ऍक्ट आहे स्पेशल मध्ये, तर पोक्सो इकडे पण आहे, पोक्सो इकडे पण आहे. येस. त्यानंतर NDPS ऍक्ट इकडे पण आहे, NDPS ऍक्ट इकडे पण आहे. ठीक आहे की नाही. NDPS ऍक्ट इकडे पण आहे. म्हणजे जे ही इकडे सिमिलर सब्जेक्ट मी तुम्हाला सांगते आहे, बाकी सिलेबस मी प्रॉपरली तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे दोन्ही एक्झामचा वेगळा वेगळा. त्यानंतर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट, PC ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, तर इथेच बघू शकता 1 2 3 आणि 4 आणि 5 आणि 6 ऍक्ट सेम आहेत. त्यानंतर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट आहे इकडे पण आहे, 6वा विषय. त्यानंतर 7th वर आलं तर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन नंतर फूड अडल्ट्रेशन इकडे पण आहे. फूड स्टँडर्ड ऍक्ट FSS फूड स्टँडर्ड ऍक्ट दोन्हीकडे आहे, डीजीला पण आहे आणि इकडे पण आहे. त्यानंतर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट 9 दॅट इज प्रोबेशन ऑफ ऑफेंडर, मी खूप शॉर्टली लिहिते आहे इथे. ऑफेंडर ऍक्ट इकडे पण आहे, तिकडे पण आहे, डीजीला पण. त्यानंतर 10 वर आलो तर आपण ज्युवेनाइल जस्टिस JJ इकडे पण आहे, तिकडे आहे, कारण JJच्या पुढे अपील होऊ शकतात त्यामुळे. त्यानंतर 11 मध्ये SC ST ऍक्ट, डेफिनेटली SC ST ऍक्ट इकडे पण आहे, डीजीला पण आहे आणि APPला पण आहे. त्यामुळे इथे दोन्हीही ऍक्ट, हे तिन्ही ऍक्ट आपल्याला हे शॉर्ट जे आहे ते आहे. म्हणजे आता आपण फक्त 11 विषयांची जी सिमिलर आहेत ते आपण इथे काढलेले आहे, की जे APPला आहे ते डीजीला पण आहे. जसं बाकी सिव्हिल प्रोसिजरचा जे आहे डीजेचा ते मी सांगणार नाही आहे, तो भाग पूर्ण वेगळा आहे. त्यानंतर बॉम्बे कोर्ट फीज ऍक्ट वगैरे APPला कदाचित नसणार आहे, बट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी वगैरे असू शकतं. काही ऍक्ट आहे की आता मी तुम्हाला सध्या देणार नाही, कारण की ते MPSC ठरवेल आहे नाही आहे, त्यामुळे आपण इथे जाणार नाही त्यावर. त्यानंतर लॉ ऑफ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे, आर्म्स ऍक्ट आहे. ठीक आहे की नाही. एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे 12 मध्ये, आर्म्स ऍक्ट आहे 13. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस ऍक्ट ही असू शकतं, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट ही असू शकतं, गॅम्बलिंग ऍक्ट ही असू शकतं. म्हणजे हे ते 3 ऍक्ट 14 15 16. ठीक आहे की नाही. त्यानंतर फूड अडल्ट्रेशन झालंय आपलं, क्रुएल्टी ऑफ ॲनिमल असू शकतं. त्यानंतर येस, म्हणजे जवळपास मी 15 ते 20 ऍक्ट इथे कॉमनली तुम्हाला सिलेबस दिल्यानंतर ते कळणारच आहे, बट तरी 15 ते 20 ऍक्ट जे आहे ते मी इथे कॉमनली तुम्हाला सांगितले आहे की येस याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे की नाही. तर हा एक तुमचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे की सेम जे ऍक्ट आहेत ते इथे मी मांडलेले आहेत. पुढे येऊया आपण. त्यानंतर प्री कन्सेप्शन प्रीनॅटल डायग्नोस्टिक ऍक्ट, असे मिळून जवळपास पूर्ण ऍक्ट 20 मी 20 ऍक्ट ठरेल अंदाजे. मी जेव्हा सिलेबसची PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल तर तेव्हा त्याच्यामध्ये ते सगळं प्रोव्हाइड होईलच, बट APP ॲडिशनल PP प्लस डिस्ट्रिक्ट जज ह्या दोन्ही एक्झामिनेशनला तुम्हाला 20 to 20 एक ॲव्हरेज आपण ऑलमोस्ट रँडमली 20 ऍक्ट्स घेऊया की 20 ऍक्ट्सचा सिलेबस सेम आहे आणि तो आहे क्रिमिनल आणि स्पेशल्स लॉ. ठीक आहे की नाही. क्रिमिनल अँड स्पेशल्स क्रिमिनल लॉ ह्या दोनमध्ये. सिव्हिल तुम्हाला डीजेला नाही आहे, सिव्हिल डीजेला आहे, APPला नाही आहे, डीजेला आहे. ओके. तर यामध्ये एवढा डिफरन्स आपण आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या दोन्ही एक्झामिनेशनसाठी तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही सायमल्टेनियसली अभ्यास करू शकता का, तर डेफिनेटली तुम्ही अभ्यास करू शकता. आता त्याला डिवाइड कसं करायचं, तर सध्या DJ आणि APPचा सोबत अभ्यास सुरू करायचा असेल तर स्टार्ट फ्रॉम द क्रिमिनल अँड द स्पेशल लॉज.
आता यामध्ये 3 महत्वाचे कायदे जर आपण पकडले तर दॅट इज भारतीय न्याय संहिता, त्यानंतर भारतीय न्याय सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे अत्यंत महत्वाचे आणि याचा प्रश्नाचा ऍव्हरेज पण यावेळेस जास्त राहणार आहे कारण नवीन ऍक्ट आहे. मग या तिन्ही ऍक्ट जर आपण बघितलं तर डेफिनेटली BNS, BNSS आणि BSA तर हे APP ला आणि DG ला दोघांनाही खूप महत्वाचे आहेत. दोघांनाही महत्वाचे असल्यामुळे हे तिन्ही ऍक्ट तुम्हाला सुरू करणं गरजेचं आहे. आणि जर याच्यामध्ये क्लासेस बद्दल माहिती द्यायची असेल तर या 3 ऍक्टला 3 मंथ्स म्हणजे 3 महिने लागतात कमीत कमी. पण डीजेचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे तर त्या स्पीडनी मी शिकवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे डीजेच्या बॅचला. बाकी आता इथे 2 गोष्टी. आता परत बाकीचे जे स्पेशल लॉज आहे म्हणजे तुम्हाला जर 6 महिने 7 महिने वेळ असेल तर सिलेबस संपवायला अत्यंत जास्त वेळ लागतोय. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पटापट प्रिपरेशन सुरू करणं गरजेचं आहे. आणि बाकी स्पेशल लॉ आहे. मग सपोज जर डेट आली डीजेची तर आपल्याला तो टार्गेट आपल्याला कम्प्लीट करणे गरजेचं आहे. ओके, हा पहिला मुद्दा. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगते इथे की एक्झामिनेशन पॅटर्न कसं आहे. ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर ही एक्झाम MPSC कंडक्ट करते. MPSC आणि डीजे ही एक्झाम जी आहे क्रायटेरिया दोघांनाही सारखा असेल, एज लिमिटेशन्स किंवा प्रॅक्टिस, तरी पण ही ज्युडिशियरी कंडक्ट करते. ठीक आहे की नाही, ज्युडिशियरी कंडक्ट करते. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आणि एक्झामिनेशनचा पॅटर्न काय, तर इथे तुम्हाला प्रिलिम्स एक्झामिनेशन नाही आहे, डायरेक्टली मेन्स एक्झामिनेशन आहे. आणि इथे असं नाही आहे की तुमचा प्रॅक्टिस एरिया चेक केला जाईल पहिले आणि मगच फॉर्म ऍक्सेप्ट केला जाईल, असं काही नाही आहे. फक्त प्रॅक्टिस करताय की नाही ही इंटरव्ह्यू मध्ये तुमचं चेक केलं जाईल. म्हणजे तुमचा फॉर्म ऍक्सेप्टच होईल ह्याची 100% गॅरंटी आहे. बट इथे मेन्स एक्झामिनेशन डायरेक्टली आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जर बघितला आपण इथे तर दुसरा टप्पा जो आहे तुमचा याच्यामध्ये तो इथे डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहित आहे कारण व्हिडिओ खूप लांब होतो. तर इंटरव्ह्यू मध्येही तुम्हाला मग प्रॅक्टिस क्रायटेरिया वगैरे हे सगळं चेक केलं जाईल आणि इथले मार्क्स जे काही आहे ते प्लस आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स हे जे कोणतेही आहे याच्यामधून तुमचा कट ऑफ लागून रिझल्ट लागेल कास्ट कॅटेगरी वाईज. आता इथे जर आलं तर इथे पहिले प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल सगळ्यात आधी. तर प्रिलिमिनरीच्याही आधी तुमचा सगळं इन्क्वायरी करून चेक केलं जाईल एक डॉक्युमेंट तुमचे की तुम्ही कोर्टमध्ये 7 वर्ष ऍक्च्युअल प्रॅक्टिस केली आहे का आणि 7 वर्ष ऍक्च्युअल प्रॅक्टिस केली असेल, काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही इथे पुढे जाऊ शकता आणि तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होऊन तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देऊ शकता. त्यानंतर टॅक्स रिटर्न्स ह्या वगैरे भरपूर काही गोष्टी आहेत ते मी डीजेचं फॉर्म फिलअपच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यानंतर दुसरा टप्पा आहे की प्रिलिम जर तुम्ही पास झाला तर डेफिनेटली तुम्हाला हे कट ऑफ लिस्टनुसार लागणार आहे मेन्स एक्झामिनेशन. सो मेन्स एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता आणि मेन्स एक्झामिनेशनचे मार्क कुठल्याही प्रकारे इन्क्लूड करता येत नाही इंटरव्ह्यू मध्ये. इंटरव्ह्यू वेगळा आहे, मेन्स एक्झामिनेशन वेगळी आहे, प्रिलिम्स एक्झामिनेशन वेगळी आहे. त्यामुळे प्रिलिमिनरी आपल्या जागेवर आहे, प्रिलिम्स ही कट ऑफ नुसार लागणार आहे. ज्याला जास्त मार्क्स असतील, सपोज पुढच्या याच्यामध्ये आपल्याला 2025 मध्ये सपोज 20 जागा डीजेच्या जर निघत असेल तर 20 जागांसाठी जे काही ही मेन्स कडे नेतात एक्झामिनेशन 1:10 रेशो तो नेतील. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले काय पडले याच्याशी काहीही मिनिंग नाही आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये ते इन्क्लूड करण्यात येणार नाही. इंटरव्ह्यू इज एव्हरीथिंग, मेन्स इज एव्हरीथिंग ऍट देअर स्टेज. ते ऑटोनॉमसली किंवा सेपरेटली आपलं वेगळे एक्झामिनेशन्स आहे. पण इथे प्रिलिम्स नाही आहे. तर मग आता इथले सगळे क्रिमिनल्स लॉ जे तुम्ही इथे करत आहात ते क्रिमिनल्स लॉ ऑफकोर्स डीजेच्या मेन्सला पण येणार आहे आणि डीजेच्या प्रिलिम्सलाही. म्हणून तुम्ही जर एपीपीची तयारी करत असाल तर तुमची 70% डीजेची तयारी ऑटोमॅटिकली होतीये, हे लक्षात घ्या. राहिला प्रश्न सिव्हिलचा. जर सपोज डीजेचं नोटिफिकेशन आलं तर डेफिनेटली तुम्ही पटापट सिव्हिलची तयारी सुरू करायची आहे. जे की 7 ते 8 ऍक्ट तुम्हाला वेगळे असतील ते तुम्ही वेगळ्या प्रकारे तुम्हाला करावी लागेल. त्याची प्रिलिम्सची प्रॅक्टिस करावी लागेल कारण एडीपी म्हणजेच एडिशनल पीपीला अजून वेळ आहे पण डीजेला जास्त वेळ नाही आहे. त्यामुळे आधी माझ्या बॅचमध्ये किंवा ट्युशन्स क्लासमध्ये कोणी येतात त्यांचा मी क्रिमिनल पूर्ण संपून टाकते. म्हणजे ते दे आर रेडी फॉर द ऍडिशनल पीपी 70% अँड दे आर रेडी फॉर द डीजे 70%. अँड देन डीजेचं नोटिफिकेशन लगेच आलं की 7-8 जे सिव्हिल ऍक्ट्स आहेत ते आपण संपून टाकणार आहे आणि प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीज घेऊन प्रिलिम्सला आपण तयार होणार आहोत. त्यानंतर दोन्हीही मेन्स तुम्ही सायमल्टेनियसली सुरू करू शकता. बट अगेन एसए जर सोडलं तर डीजेच्या मेन्स मध्ये जजमेंट रायटिंग आहे आणि इकडे अपील फ्रेमिंग द अपील टू द अँड रिव्हिजन्स टू द सेशन कोर्ट आहे. तर यामध्ये दोन्हीमध्ये थोडासा डिफरंट आहे, याला थोडं डिफरंट वेनी जावं लागेल. पण शेवटी ते ड्राफ्टिंगच आहे दोन्ही प्रकारे. तर थोडा चेंज क्रायटेरिया होतं तर त्याप्रमाणे आपण जाऊया. हा झाला तुमचा सिलेबस आणि पॅटर्न कसा एक्झामिनेशनचा आहे ते.
तिसरं म्हणजे बॅच बद्दल सांगायचं झालं तर सकाळी 8 वाजता ऑफलाईन प्लस ऑनलाईन एकत्रच दोन्हीही बॅचेस आहे सुरू. ऑनलाईन एक सब्जेक्ट माझा ऑनलाईनचा झालेला आहे आणि उद्यापासून म्हणजेच 1 तारखेपासून उद्यापासून 8 वाजता 8 AM मॉर्निंगला N4 सिडको छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या बॅक साईडला क्लासेस आहे. तर 8 ते 1.5 तास म्हणजेच 8 ते 9:30 वाजेपर्यंत 9:30 पर्यंत आपला क्लास असतो. उद्या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन्स हा ऍक्ट आपण सुरुवात करणार आहोत. ते डीजेला पण आहे प्लस कुणाला आहे APP ला आहे म्हणजे ऍडिशनल PP ला आहे आणि हे सोबत कंबाईन सिलेबस आपण सुरुवातीला करणार आहोत. तर ही झाली आहे क्लास बद्दल माहिती. दुसरा फी स्ट्रक्चर बद्दल तुम्हाला सांगायचं होतं तर यस ऍप ज्युडिशियल विंग्स हे ऍप आहे तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्यामध्ये दोन्हीही वेगवेगळे कोर्सेस आहेत डीजे आणि APP चे. पण तुम्ही आता सध्या कोणताही एक कोर्स परचेस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिमिनल सिलेबस मी पुढचे 3 महिने सेमच घेणार आहे. 2 ते 3 महिने जेवढाही क्रिमिनल सिलेबस आहे तो डीजेला आणि APP ला सारखाच असल्यामुळे. पण तुम्हाला म्हणायचं की मी मॅडम APP ला तर ऍडमिशन घेतली पण आता मला डीजेला ही ऍडमिशन घ्यायची पण फीज खूप जास्त आहे कारण माझे जवळपास 60 to 70% क्रिमिनल लॉ तर तिकडे झालेले आहे. तर डेफिनेटली दुसऱ्या कोणत्याही कोर्सला तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेणार आहात तेव्हा तुम्हाला 50% डिस्काउंट त्याच्यामध्ये मी देईन जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तेव्हा. याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट पण आहे आणि जे ऑफलाईन बॅचला येतात ते डायरेक्टली मला येऊन इथे फीज पेड करू शकतात. त्यांना ऍपमध्ये जायची गरज नाही. पण तरीही तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्हीही कोर्स पाहिजे असेल तर कोणतेही एक ऍडमिशन घ्या. ऑनलाईन घेतली तरी तुम्ही ऑफलाईन येऊन बसू शकता. एक्स्ट्रा फीज काही लागणार नाहीये. तर उद्या 8 वाजतापासून हा क्लास सुरू होत आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शनचा. आता या क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी डीजे किंवा APP मेन्स आहे आणि हा फाउंडेशन बॅचेस आहे. त्यामुळे याच्यामध्ये डीजेची प्रिलिम्स तुमची कव्हर होईल. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कव्हर होईल. त्यानंतर मेन्स एक्झाम डीजेची कव्हर होईल जेव्हा तुम्ही डीजेचा कोर्स घेणार आहात तेव्हा. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू बद्दलही मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देणार आहे की काय करायचं पुढे. इव्हन मॉक सुद्धा घेऊ शकतो आपण. त्यानंतर प्रिलिम्स मेन्स मध्ये ऑल नोट्स तुम्हाला मिळतील जे काही रिक्वायर्ड आहे त्या आणि जजमेंट रायटिंग मिळेल. मागच्या वेळेस मी मेन्सच्या बॅचेस घेतल्या नव्हत्या कारण माझ्याकडे मटेरियल रेडी नव्हतं. माझ्याकडे जेवढं मटेरियल रेडी होतं ते मी विद्यार्थ्यांना दिलं होतं सहज. पण ऍट दी एंड फाउंडेशन बॅच मेन्ससाठी मी घेतली होती. जेवढे नोट्स अवेलेबल होते तेवढ्या दिल्या होत्या. पण यावेळेस आपण फाउंडेशन बॅच घेतोय डीजे साठी ज्याच्यामध्ये ऑल नोट्स अवेलेबल राहतील अँड मोर ओव्हर तुमचं जजमेंट रायटिंगचंही इथे माझ्याकडे टायपिंगचं काम सुरू आहे तर तेही राहील. त्यानंतर एसे जे आहे ते आलं तर कधी येतं नाही ते येत नाही डीजेला तर त्याच्यावरही आपण इथे काही तयारी करून ठेवणारच आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू बद्दल मी आता इथे काहीच डिस्क्लोज करू शकत नाही कारण प्रत्येकाचा एक इन्क्वायरी विषय असतो. इंटरव्ह्यू बद्दल इथे मी तेवढं नाही सांगू शकत सोशल मीडियावर डीजेच्या कारण इट्स इन्क्लूड द ऑल प्रायव्हसी अँड इन्क्वायरी अँड द पर्सनल डेटा ऑफ द एव्हरी पर्सन्स. सो त्यामुळे जेव्हा इंटरव्ह्यू बद्दल आपण क्लासमध्ये एखाद्या दिवशी चर्चा करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं डीजेचं. त्यानंतर आपण APP म्हणजेच ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरचं जर बघितलं तर इथे APP तुम्ही आता सध्या सोबत दोघंही क्रिमिनल लॉज करू शकता आणि तुम्हाला डायरेक्टली मेन्स आहे तर डेफिनेटली तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणं ऑलरेडी सुरू केलं आहे क्लासमध्ये. काल एक नोट्स प्रोव्हाइड केलेली आहे. पोक्सो ऍक्ट झालेला आहे. पोक्सो ऍक्टची मेन्सची टेस्ट सिरीज आणि नोट्स मी तुम्हाला प्रश्न क्वेश्चन आन्सरच त्यासोबतच देणार आहे. असा एक ऍक्ट आपण करून तयारी करून जर त्यावरच्या नोट्स वगैरे कलेक्ट करून जर रायटिंग प्रॅक्टिस सुरू केली तर डीजे मेन्सची तयारी इथेच होती आहे आणि APP मेन्सची तयारी तुमची म्हणजे चाळणी परीक्षेची तयारी एकत्र होत आहे. त्यामुळे वेगवेगळे कोर्सेस घेऊन पैसा किंवा टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही कंबाईनली स्टडी करू शकता कारण ऍडिशनल PP ही हा सेशन कोर्टाचा आहे आणि डीजे ही सेशन कोर्टातच काम करणार. त्यामुळे या दोन्हीही एक्झामिनेशनचा ऑलमोस्ट विषय सेम आहे. फक्त सब्जेक्ट सेम आहे. फक्त एक्झामिनेशन पॅटर्न चेंज होतो आणि सिव्हिल पोर्शन डीजेला जास्त आहे आणि जजमेंट रायटिंग आहे. तर इकडे अपील रिव्हिजन आहे. तर या पद्धतीत मी आता तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. स्ट्रॅटेजी कशी असावी अभ्यासाची कारण वी ऑल आर द प्रॅक्टिशनर आणि याच्यामध्ये आपल्याला हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या. तर तुम्हाला क्लास करणं खरंच गरजेचं आहे. तर खरंच गरजेचं तुम्ही कुठेही क्लास लावा किंवा व्हॉटएव्हर तुम्ही ऑनलाईन लावा. इव्हन यू कॅन दिल्ली साइडर किंवा अनेक तुम्हाला हिंदी लँग्वेज कम्फर्टेबल असेल पण त्यांचा पॅटर्न थोडा चेंज असतो त्याच्यामुळे आणि फीज पण खूप जरा जास्तच असतात. त्याच्यामुळे रिकमेंड करेल की महाराष्ट्रामध्ये तुम्ही क्लास लावू शकता. ओके. पहिले कारण महाराष्ट्राची स्पेशल लॉ ते शिकवणार नाहीत. मोठ्या ज्या क्लासेस आहेत जसं की फिजिक्स वाला असेल की कोणते असेल तर ते सुद्धा हे कोर्सेस खूप चांगल्या प्रकारे कव्हर करून देतात. बट
द प्रॉब्लेम इज दॅट की ते लोकल लॉ महाराष्ट्राचे घेणार नाही, आणि इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ द लँग्वेज हिंदी एक्सेट्रा देन तुम्हाला ते अवघड जाईल पहिला पण. त्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये क्लासेस लावायला तुम्हाला रिकमेंड करेन. दुसरा प्रश्न की क्लासेस का लावावे, तर हे बघा आपण प्रॅक्टिसमध्ये लिंक तुटलेली आहे. प्रॅक्टिस आपली वेगळ्या ठिकाणी आहे आणि आपलं जे म्हणतो आपण की एक अकॅडमिक जो अभ्यास असतो तो वेगळ्या ठिकाणी असतो. त्या बॅरेटला कसं वाचायचं, त्याच्यावरच्या नोट्स कशा काढायच्या, आणि जर आपण म्हटलं की मीच नोट्स काढतो, मीच अभ्यास करतो आणि ते होत नाही, आपण कितीही टाइम टेबल सेट केला की मला उद्या सकाळी उठायचं आणि मला हे करायचं, तर ते पॉसिबल नसतं. आपल्याला त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं काम येऊ शकतं. त्यामुळे एक ग्रुप तयार होईल आणि ग्रुप तयार होऊन तुम्ही तुमचे फ्रेंड्सचे ग्रुप तयार करा. त्याच्यामध्ये जे काही कोणी वकील आहात ते तुम्ही इव्हन कोर्ट्समध्ये ऑनलाईन कोर्टमध्ये मागे माहिती आहे का तुम्हाला की असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरला इव्हन मुंबई ठाणे चे जे काही ग्रुप्स होते ऍडव्होकेटचे, ते इव्हन माझा क्लास बार मधूनच करायचे. ते बारवरच स्क्रीनवर ते माझा क्लास लावायचे आणि सगळे एकत्रच करायचे. तर असंही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. आणि दुसरी म्हणजे ग्रुप स्टडी ही खूप महत्वाची बाब आहे, कारण आता आपला गॅप पडलेला असतो बऱ्याचपैकी. नवीन सगळे लॉज आहे, नवीन कायदे आहेत, त्यापैकी नवीन 3 क्रिमिनल लॉ आले, यांच्यावर रट्टा मारणे फार गरजेचं आहे, कारण इथून सगळे सेक्शन्स विचारले जातात. या सगळ्या गोष्टी आपल्याला माइंड कराव्या लागतात, याचं सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करावं लागतं. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट करणे अत्यंत गरजेचं. जर सकाळच्या वेळेसला तुमचा क्लास संपून गेला, तुम्ही कोर्टात गेलात आणि कोर्टात तुम्हाला दिवसभर वेळ लागला, पण तुम्हाला वाटते की आज मला दुपारून काम नाही आहे, तर प्लीज कुठेतरी लायब्ररी लावा आणि त्या लायब्ररीमध्ये किंवा कोर्टच्या लायब्ररीमध्ये अभ्यास होत नाही, यू नो दॅट, मलाही माहिती आहे, आय एम ऑल्सो प्रॅक्टिशनर. तर तुम्ही लायब्ररी लावा आणि घरी न जाता किंवा घरी जाऊन येऊन ब्रेक घेऊन तुम्ही 3 ते 4 तास आत्तापासून तुम्हाला लायब्ररीमध्ये घालवणं गरजेचं आहे, जर तुम्ही डीजे आणि एपीपीची तयारी करत आहात. जेव्हा नोटिफिकेशन येईल तर थोडंसं प्रॅक्टिसला बाजूला ठेवून, महत्वाचं असेल त्या दिवशीच जाणे, विनाकारण न जाणे, किंवा दुसरं कोणी काम करू शकत असेल तर त्याच्या हातात देणे, इतकं थोडंसं मॅनेज करून आफ्टर द नोटिफिकेशन कमीत कमी 8 तास करणे गरजेचं आहे. यामुळे नोट्स आम्ही तुम्हाला बनवून देतो, टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला बनवून देतो आणि तुमच्यासाठी एक 30 to 40% काम आमचं आहे. पण शेवटी अभ्यास करणे आणि पोस्ट मिळवणे हे तुमच्यावर डिपेंड करतं. त्यामुळे मी आजही कधीच म्हणत नाही, कित्येक विद्यार्थी जरी लागले असेल तरी त्याचं योगदान असतं, त्याचं 100% योगदान असतं. आमचं योगदान फक्त एवढंच आहे की तुम्हाला रेडीमेड मटेरियल तयार करून देणे आणि माइंडमध्ये सुद्धा रेडीमेड मटेरियल तयार करून देणे, दॅट इज अ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आणि फिजिकली सुद्धा, आणि तुम्हाला वारंवार मोटिवेट करून तुम्हाला एक डिसिप्लिन तयार करून देणे, इतकंच आमचं मोटिवेशन असतं. त्यामुळे तुम्हाला स्वतः तयारी करायची आहे आणि स्वतः तयारी करून इथे ही पोस्ट काढायची आहे. ज्यांचंही कधी कधी असं असतं की जे JMFC होत नाही ते डीजे होतात, तर ज्यांचंही मी आताही म्हणेल की जे JMFC नाही होऊ शकले त्यांना डीजेची आणि फॅमिली कोर्टाची खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अँड मोर ओव्हर जे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर नाही होऊ शकले त्यांच्यासाठी APP ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरची अपॉर्च्युनिटी येऊन बसलेली आहे. ठीक आहे. सो तुम्ही प्लीज ट्राय करा. ह्या दोन्ही पोस्टसाठी खूप चांगल्या पोस्ट आहे, फ्युचर सेटल आहे, आणि फक्त तुम्हाला आत्तापासून अभ्यास करणे गरजेचं आहे, कारण नोटिफिकेशन आल्यावर जो अभ्यास करेल, तर आत्तापासून अभ्यास करायला विद्यार्थी लागले आहेत, त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये तो समोरचा व्यक्ती टिकू शकत नाही. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कोणताही हुशार विद्यार्थी लागत नाही, हार्ड वर्कर लागतो. कोणीही असू द्या, ज्याला 12वीत 35 जरी % पडले असेल, पण तो आता APPची जागा निघाल्यानंतर जर 6 महिने 3-3, 4-4 तास प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास करत असेल तर त्याची ही पोस्ट आहे. इथे तुम्हाला जर 12वी मध्ये किंवा LLB मध्ये 95 आउट ऑफ पडले असेल, 95 अबोव पडले असेल, तरीही त्याचा काही उपयोग नाही आहे. MPSC असो, कोणतीही एक्झामिनेशन असो, इथे कुठल्याच प्रकारे मेरिटचा विद्यार्थी किंवा स्मार्ट विद्यार्थी लागत नाही. तर हार्डवर्क इथे खूप महत्वाचं आहे. तर हार्डवर्कची सुरुवात तुम्हाला आतापासून करायची. 3-3, 2-2 तास अभ्यास सुरू करायचा आहे एका ऍक्टला. जसं की आमचा पोक्सो ऍक्ट मागे पडला आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला नोट्स आणि त्याच्यावर टेस्ट सिरीज लवकरात लवकर मिळून जाईल. आमचे कन्झ्युमरचे आणि ॲडिशनल इंडस्ट्रियल कोर्टचेही बॅचेस सुरू आहेत, त्यांचेही 2-3 विषय झालेले आहेत, स्पेशल लॉज, आणि त्यांच्या टेस्ट सिरीज पण झालेल्या आहेत. मग देर आहे दुरुस्त आहे असा हे सगळ्या याच्यामध्ये पडण्यापेक्षा तुम्हाला लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे. ज्याचाही फॉर्म भरण्याची तयारी तुमची आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट पोस्ट पाहिजे असेल तर लवकरात लवकर तयारीला लागा. पण क्लास लावूनच फायदा नाही, कमीत कमी 2 ते 3 तास तुम्हाला ग्रुप स्टडी करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हा झाला तुमचा APP आणि DJ कंबाईनली अभ्यास कसा करायचा याबद्दल मी जेवढे मला सांगता येईल ते मी सांगितलं आहे. बाकी सिलेबसचे जे PDF आहे मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करेन. थँक्यू सो मच.